बर, इकडली काही खबर बात? अरे उषानं असं काय इम्प्रेशन मारलंय, आवाज आव शिवाय बात नाही. काय म्हणता? म्हणजे आम्ही हे पक्क ठरलं समजायचं. त्याला सांगितलंच मुली गो अहेड. खरं? मग आता तेच बोलणं चाललं होतं आमचं. आताच गेलाय तो आंघोळीला नळावर. अरे 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 अरे, ह्या दिवसात गार पाण्याने कशाला आंघोळ करतायत? म्हणजे आम्हाला नाही का सांगायचं? अरे आमच्या ह्यानी नसतं का पाणी तापून दिलं? एवढ्याच जावयाची काळजी करायला लागला तर त्र्यंबकराव, काय खरं नाही तुमचं. अहो अहो, इकडे या, इकडे या लवकर. काय? अहो ते आत्ता आंघोळ करून येतील. ते म्हणजे? ते म्हणजे तुमचे जावई. आया, म्हणजे उषाचं लग्न ठरलं? हो ना. अहो ते म्हणाले सुद्धा गो अहेड. गो अहेड म्हणजे? गो अहेड म्हणजे तुम्ही चाला बघा बघू. आणि हे बघा, त्या उषाला म्हणावं. उषा काय वाट निघून गेली? अहो श्रावणाची ओढी राहिली ती दे जरा. थांबा ना, मी देतो आणून. कशाला? असं कसं? थांबा थांबा, मी आलोच येतो. हे सांभाळ रे बाबा, आंघोळ आवरती गे, लोकांचा खोळंबा होतो. अरे आता गंमत झाली. काय? तो उभा होता खिडकीत, पाणी उडवलं, गेला कोण उडत. मग ती उभी झाली. ते म्हणजे आपली कुमूद? हा, तिच्या पण अंगावर पाणी उडवलं, पण होस पाईप सारखं नाही. हा, असं हळूच. ए दाणगोबा, आपल्या कुमूदची अशी थट्टा नाही करायची. का बुवा? नाही करायची, मला नाही आवडणार, सांगून ठेवतो. ही साबणाची वडी. त्याला म्हणावं. म्हणतो ना, म्हणतो. बरं का मुकुंदराव, बोला. तिसऱ्यांदा आंघोळ करायची झाली ना तर आम्हाला सांगायला संकोच करू नका. आमच्या ह्या पाणी तापून देतील. हे मुकुंदा, सांभाळ रे बाबा, आणखीन कटकटी नको वाढूस. अरे कसल्या कटकटी? तू म्हणतोस तसं सगळी आपलीच माणसं आहेत, नाही का? पाहिलं, आपली माणसं म्हणाले. आपण आता व्याही नाही का? श्रीधर पान, काय झालं? तुम्हाला हसू येत आहे? नाही म्हणजे तर साहेब, दात नसल्यामुळे तोंडाचा कंट्रोल गेला म्हणून हसल्यासारखं झालं. तुम्ही उभे करायला चालू नका. अहो, तुम्ही उभे करायला चालू नका. चला, गो आहे. तरी मी तुम्हाला सांगत होतो ना, 4 दिवसाच्या थाकून हे काय रोज आम्ही सहन करायचं? येऊ ना? अरे कुमुद, ये ना. तू येणारे माहिती असतं तर आधीपासून खिडकीत तुझी वाट तरी बघत बसलो असतो. तसं आपलं ठरलं होतं, तुला आठवतं? तू तशी मुद्दाम आलीस? आता तसं मुद्दाम याचं कारण राहिलेलं नाहीये. मी नाही समजलो. सगळं तुमच्या मनासारखं घडतंय की नाही? माझ्या मनासारखं? खरंच की आपलं? आता माझ्या शब्दांवर तुमचा विश्वासच नसेल. नाही, तसं नाही. मी स्पष्ट शब्दात कधी बोललो नव्हतो ना, तरी तुझ्या लक्षात आलं. या गोष्टी कुणी कोणाला बोलायच्या नसतात काही, त्या आपोआप समजून घ्यायच्या असतात. हो, खरंय, अगदी खरंय. मग ओळखलं की नाही तुमच्या मनातलं, तुम्ही न सांगता? तू म्हणालीस तसं, काय काय गोष्टी बोलायच्या नसतात, नुसत्या समजून घ्यायच्या असतात. कुमुद, पण मी भलतच काहीतरी करतोय, म्हणजे आकाशाला गवसणी घालतोय असं नाही ना तुला वाटत? छे, मी तर उलट म्हणेन. अहो, तुमच्याशी गाठ पडली तर कुणा मुलीला धन्य वाटणार नाही? तुझ्या बोलण्यानं मला इतका आनंद झालाय, काय करावं सुचत नाहीये. मी सांगू? नाना संतापलेत, काय करून त्यांची समजूत घाला. नानांना समजलं? हो ना. तू सांगितलंस? मग किती दिवस सुरू ठेवायचं म्हटलं, कधीतरी कळणार. हो, तेही खरंच. मग इतर कोणाकडनं कळण्यापेक्षा आपणच सांगितलेलं काय वाईट? नाही, तू सांगितलंस ते बरं केलंस. आपला नसता बुवा धीर झाला. बरं, आता मी काय करावं असं तुझं म्हणणं आहे? नाना संतापलेत आणि इकडेच येत आहेत. बापरे. काय करून त्यांची समजूत घालेल ना?
हो हो हो, नानांची समजूत घालतो मी. मग मी जाऊ? हो. जाते हा. ए, तू साखर फुटाणा नाही घेतलेस? नाही, नको. अरे नाना. अहो अहो, यांना ओळखलं का? ओळखलेलं दिसत नाहीये. अहो, हे आपले श्रीधर पंत. हो. बघा तर एकदा त्यांच्याकडे. मी श्रीधर. ओळखलेत ना मला? मघापासून हे असं चाललंय. अति संतापामुळे यांची वाचा तर बंद झाली नाही नसेल. नाही नाही, बोलतात मधून मधून, पण आज सगळं वेगळंच आहे हो. वेगळं हो. म्हणजे सकाळपासून तुमच्या अंगावर खेकसलेच नाही? ईश्वर. एकदाही नाही. म्हणून असं करतायत. त्यांना तुमच्यावर ओरडण्याची सवय आहे काकू. कधीतरी कुणी ऐकलंय का उगाच आपलं काहीतरी बोलणं? रागावू नका, पण तुमचा आवाज ऐकल्यावर लगेच कसे त्यांनी डोळे उघडले बघा. आता चटकन पुढे व्हा आणि काहीतरी बोला त्यांच्याशी. काय बोलू? काही बोललात तरी चालेल. ते लगेच तुम्हाला उलटून बोलतील, तरी तुम्ही आणखीन तशाच बोलत राहा. हो, म्हणजे आणखी आरडाओरडा करतील. पण लगेच बरं किती वाटेल? नको हा, मी काही बोलायला नको आणि त्यांनी डोक्यात राग घालायला नको. त्यापेक्षा जे काही बोलायचं ते तुम्हीच बोला. आणि तुमच्या वाटणीच्या शिवाय मीच खाऊ म्हणता? हरकत नाही, पण तुम्हाला समोर बघितल्यावर जसे उत्स्फूर्तपणे संतापतील बघतो, प्रयत्न करतो. नाना, ओ नाना, जर पाहता का माझ्याकडे? पहा बर. माझ्यावर रागवायचं असेल तर रागवा बरं का. तसा संकोच धरायचं काहीच कारण नाहीये. आमच्यावर रागवायचा हक्कच आहे तुमचा. आपण शेजारी शेजारी म्हणायचं ते कशाला? आणि आता तर वेगळंच नातं आहे रागवायला. अहो, ऐकलं का? तेवढं म्हणतायत तर रागवावं जरा त्यांच्यावर. आता मला जरा स्वस्थ बसू देणार का? बघा, ओळखीचा आवाज ऐकल्यावर लगेच कसे बोलायला लागले ते. नाना, आता थांबू नका, अशाने त्रास होईल. एकदा बोलून टाकावं मोकळेपणा. आता निघून जावं. मात्र लागू पडत चालली बरं का काकू. आता थांबू नका, पुढे वा. अहो, ऐकलं? 5 मिनिटं आता माझ्याशी कोणी बोला ना तर खबरदार. बघा, नेहमी सारखा कसा खणखणीत आवाज लागला ते. मुकाट्यातून तुम्ही जाता के? कोणाला? मला म्हणताय? हो, तुम्हाला. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्यावर रागावताय? रागवा रागवा, पाहिजे तर याच्याहून जोरात रागवा. हा सोटा बघितला? नाही, इतका वेळ नव्हता बघितला. तूर्त इतका डोस पुरे. औषधाची स्ट्रॉंग रिॲक्शन झालेली दिसते. मुकुंदाने आज काय विशेष गडबड केली काय? सकाळी मुळे सरळ येऊन उभे राहिले यांच्या समोर. तुमच्या घरात शिरला राजरोस? हो ना. अहो, हलायलाच तयार नाही. अजून तुम्ही हलत नाहीये. हो हो हो, हलतोच आहे. त्यात पुन्हा कार्तीनं सांगितलं सगळं. काय लग्नाचं? हो. म्हणजे तिच्या मनात खरंच आहे तर? अहो, पत्ता सुद्धा लागू दिला नाही इतके दिवस तिनं. मला सुद्धा सकाळी जाता जाता ओझरत बोलली. खुद्द मला बरं का. मग इतरांना सुगावा नाही लागला तर काय नवल? सकाळी सांगितलं वाटतं. तेव्हापासून हे असं चाललंय. आता मी मगाशी काही बोलायला गेले ना तर सरळ हातात सोटा घेतला आणि निघाले तुमच्याकडे. म्हणजे मी तेवढ्यात मागणं आलेच. ते एक बरं केलं. हो. मी काय सांगतोय? हो 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 हो, निघतोच आहे. काकू, मला एक सांगा, या लग्नाला तुमची संमती आहे ना? आता काय करायचं? पदरी पडले आणि पवित्र झाले. असो असो असो, म्हणजे प्रत्यक्ष विरोध नाही. हा, पण यांच्याकडे पाहिलं ना की वाटतं हे धडपणी नीट शेवटाला जाईल की नाही याची चिंता वाटते. त्याची काय चिंता करायचं कारण नाही. नानांचा राग घालवायचं काम माझ्याकडे. अहो, पण आमच्याकडे तुम्हाला कशाला उगाच त्रास? त्रास कसला काकू? आता आपण परके राहिलोय का? बघा, मी नानांची समजूत कशी घालतो. नाना, हो नाना, हो 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 हो, मला जायला सांगताय, लक्षात आहे माझ्या. थोडं बोलायचं. मी म्हणतो एकटं बसायचं म्हणतात ना, तर बसू दे थोडा वेळ.
मी 5 मिनिटात खाली जाऊन साखरपुटाने घेऊन येतो आणि मग काय नाही, नुसताच जाऊन येतो. तेवढा तो सोटा उचलून ठेवता आला तर बघा ना, उगीच कोणाचं तरी टाळकं फुटायचं. मी म्हणते आपण एवढं कशाला त्रास करून घ्यायचा. गेला का तो? जरा स्वस्तपणाने विचार करून म्हटलं तर जागा सुद्धा नाही. स्वतःच्या घरात कोणी नको म्हटले का? ती दोघं तिथे गुलू गुलू गोष्टी करीत बसली ना, तिथे काय विचार करणार कपाळ. आता ठरवलंय खरं त्यांनी, काय करायचं. स्वतःच्या घरात बोलायची सुद्धा चूल. जरा मोठ्याने शब्द गेला की हा सोटा धरतो पुढे माझ्या आणि म्हणतो हाणा माझ्या टाळक्या. त्याची त्याला लाज नाही. मला भीतीच वाटली, म्हटलं खरंच हाणताय की काय. त्याला तेच हवं होतं. उगाच काहीतरी बोलणं. सुखासुखी मार खायला कोणाला हौस आहे. तुम्हाला समजत नाही, माझ्या सोट्याचा चुकून धक्का लागायचा अवकाश, आरडाओरडा करून त्याला गाव जमा करायचा होता. तो कशाला? कुमुदने दिवे लावले, तिची गावभर दवंडी नको का पिटायला. त्याचा डावच होता तो. अरे पण मी सुद्धा काही कमी असतात नाही. हातात सोटा होता तरी शांतपणे एक शब्द न बोलता इथून आलो. अरे आम्हाला काय आमची आबरू बिबरू आहे की नाही. पण आता पुढे काय करायचं ते शांतपणाने विचार करायला हवं म्हणून मी इथं आलो. तर तो श्रीधर पण आणि तुम्ही दोघे लाजलाच थकवायला. आता विचार करायचा होता हे काय ठाऊक. आम्हाला वाटलं आला शनी छळायला. तुम्ही हे बघ, सांगून टाक त्यांना आत्ताच. नाही, आईला सांगितलंय. मग नानांना सांग. काय बाबा, समजलंय मला. नाही, माझ्या देखत होऊन जाऊन दे एकदा. नाना, नाना माझं ताशे वाजून दिला तेवढं पाहिलं होतं. नसता सावटपण. मी म्हणजे चावटपणा वाटलं होय का कुमोद? नाही. तू लवकर त्याला सांगून टाक, नाही तर हा मी निघालो. हो, नाना तुम्हाला माझं ऐकून घ्यावं. पोळे घालून समजतीस काय तू? अहो असं काय, निदान माझ्यासाठी. पण हे सगळं तुझ्याच तोडून वदवणं काय आहे? नाही, तुम्हाला थ्रू प्रॉपर चॅनल लागतं ना, घ्या तर. माझं यांच्यावर प्रेम आहे. कारण ते किती वेळा सांगेल, त्यापेक्षा लग्न कधी करणार ते सांगा ना. आम्ही मुली लग्नच करणार नाही. लग्न करणार नाही? अरे मग मेल्यावर बेत काय आहे तुमचा पुढे? आमची उरली सुरली अबरू रसात नाही तर दुसरं काय. कुमोद सांग त्यांना. हे मी तूर्त आम्ही कुठेतरी जाणार आहोत. असं गुळमुळीत नाही, सरळ सांगून टाक. आम्ही दोघं जण पळून जाणार आहोत म्हणून. कुठे तो काय पत्ता देऊन जाणार आहोत काय? चल ग कुमोद, आपल्याला बरीच कामं. पोरगी चालली हो. लग्न करून चालली असती तर मी नसतो का गैवरलो. बॅग भरायची आपल्याला अजून. चल लवकर. काय करू नाही सहमत. नाही सहमत? मी सांगतो काय करायचं ते. तो सोटा घ्या आणि हाणा माझ्या टाळक्यात. हात कसे शिवशिवत आहे. पण नको, आपलं शस्त्र म्हणजे विचार. चित होणार गावभर आमची. त्यांना काय त्याचं. तुम्ही आता इथून निघून जा म्हणजे मिळवली. तेच सांगायला आलो. आणि असं तसं नाही चाललो, आम्ही पळून चाललो. काय? चल कुमुद, चल लवकर. हे आणि आठवणीने जे पाहिजे ते सगळं घे हा बॅगेत. चल चल चल. तर आता मी शांतपणाने विचार करतोय, मला डिस्टर्ब करू नका. किती वाजले बघा घड्याळ. पाहायला नको, पुरते 12 वाजले. घड्याळ बंद असेल तुमचं. 5च्या ऐवजी मोजून 8 मिनिटं दिली मी तुम्हाला. म्हटलं आता जावं. बरं केलं, तुम्हीच तेवढे कमी होता. नाना, तुम्ही माझ्यावर खरंच तर रागवलं नाही. नाटक करतोय नाटक. हे बघा नाना, इतकं मी तुम्हाला रागावू दिलं की नाही. आता मला तुमची समजूत घालू द्या. त्याच्यासाठी मी आलोय. तुम्ही कसली समजूत घालणार आहात? आता मुलीनं ठरवलं खरं लग्नाचं, आपण काय करायचं. मी तिला सुद्धा हेच म्हणालो. म्हणजे तुम्हाला सुद्धा कार्टीने सांगितलं? अहो मी जिथे ठरवलं. तुम्ही? आम्हाला वाटलं मुकुंदाने एकट्यानं. छे, याच्यात मुकुंदाचा काही संबंध नाही. फक्त मी आणि कुमुद. म्हणजे तुम्हा दोघांचं कारस्थान. केवळ आम्हा दोघांचं. कुमुद खूप घाबरत होती नानांना. म्हटलं नानांची समजूत घालायचं काम माझ्याकडे.
तर नाना, मी तुमचा अपराधी आहे, मला क्षमा करा. अहो पण तुम्ही कसली क्षमा मागताय? मित्रासाठी तुम्ही स्वतःवर विनाकारण ओढून घेताय. कुठं? नाही नाही नाही, तुम्ही अभय दिल्याशिवाय हे पाऊल मी सोडणार नाही. आमचा तुमच्यावर मुळीच राग नाही. पण तुमचा तो हलकट मित्र. बोला बोला, हवं ते बोला. हो, त्याच्या वाटणीच्या शिव्या सुद्धा मीच खाणार आहे. कुमुदशी ठरलंच आहे तसं. त्याचे प्रताप समजले ना तुम्हाला? हो, तो तुमच्या घरात राजरोज शिरला. तरी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो 4 दिवसावर त्याला घरात ठेवू नका म्हणून. हवं तर आत्ता सांगतो, चालू लाग. मग तर झालं. तर त्याचा काही उपयोग नाही. राजरोसपणे पळून चाललाय चोर. चोर? हो. म्हणजे मुकुंदाने घरात शिरून चोरी बिरी केली की काय? नुसती चोरीच नाही, दरोडा घातलाय म्हणा. दरोडा? हा. मी नाही समजलो. आमची कुमूद नाही का? हा हा, म्हणजे आपली कुमूद. मी सुद्धा आता तिला आपली म्हणणार. हा म्हणा म्हणा, पण त्यात आपली राहिलेली नाही. मुकुंदानं पळवली ती. मुकुंदानं ती काय पळवली? डोक्याचं सुन्न झालंय, काय करावं सुचत नाही. मी सांगतो, हा सुटा घ्या घ्या आणि हाणा माझ्या टाळक्यात. बर, किती जोराने हाणायचं? हो, भलतंच काहीतरी काय. सॉरी सॉरी, भान नाही राहिलं. कुठे पळवून नेले? काय पत्ता नाही लिहून ठेवलाय. किती वेळ झाला? आहेत दोघं अजून आमच्या खोलीत. आहेत ना? हो. मग काय, असा जातो. थांबा, जाण्यापूर्वी एखादी अँब्युलन्स बोलावून घ्या. अँब्युलन्स कशाला? म्हणजे तोच तुम्हाला सरळ इस्पितळात पोहोचवेल. नाही नाही, काही झालं तरी त्याने आपल्या कुमुदला पळवून नेता कामा नये. मगापासून मी तोच विचार करतोय, पण तुम्ही का थांबलात? मी सुद्धा इथे बसून थोडा वेळ विचार करेन म्हणतो. हा, आपण पोलिसात वर्दी द्यावी का? पोलिसात? म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या आबरूवर बोळा फिरवायला निघालात की काय? हो, पोलिसात वर्दी देणं म्हणजे आपणहून आपल्या हातानं गावभर आपल्या नामुष्कीच्या जाहिराती लावण्यासारखं आहे. हो, मग तुम्ही काहीच करू नका. मीच तक्रार लिहून देईन माझ्या नावानं. आता तुमची हो काय तक्रार, असं पोलीस विचारले. मग मी लिहून देईन ना की मी खाली सही करणार श्री अमुक तमुक तक्रार लिहून देतो ऐसा जे, ज्या अर्थी माझी वागदत्त वधू पळवून नेण्याचे अथवा पळवून नेण्याचा घाट घातल्याचे अथवा जरा थांबा आणि काय म्हणाल ते एकदा पुन्हा सांगा सोप्या भाषेत. हो सांगतो. माझी मुलगी माझी पुढं. माझी मुलगी म्हणजे माय गर्ल हो, ती पळवून नेली असं लिहून द्यायचं. असं लिहून द्यायचं? नुसतं लिहून द्यायचं? मग तसं नाही, म्हणजे तसंच म्हणजे लिहून द्यायचं ते सगळं खरं आहे. माय गर्ल म्हणजे आमच्या कुमुदची. हो, आपल्या कुमुदची. आमच्या कुमुदची. बरं, तुमच्या कुमुदची काय ते ठाऊक आहे ना? हो, तुमचा तो मित्र आहे ना, त्याचं लग्न ठरलं. कुमुदचं लग्न ठरलं? कुणाशी? मुकुंदाशी? कोण म्हणतो? खात्री आहे तुमची? हो, तिनंच सांगितलं. तिनंच सांगितलं? म्हणून सकाळपासून आमचं डोकं उठलंय. आता तुम्ही याला काय म्हणणार? नाही तर तिनंच सांगितलं म्हणता म्हणजे? हो, तिनंच सांगितलं आपल्या तोंडानं. निर्लज्जपणानं सांगितलंय. कारकीचं हे प्रताप ऐकल्यावर मी काय स्वस्त बसून. अरे पण त्यांचं लग्न करून लावावं तर त्यांना लग्न नको आहे. दोघं पळून चालली. आमच्या तोंडाला काणोखी फासून. खरं म्हणजे या लग्नाला माझा प्रथम पासूनच विरोध होता. अरे आम्हाला आमचा जावई कसा पाहिजे, आमच्या तोला मुलाचा. हा असला कोणी उपट सुंब नको. पण कार्तिक पळून चालली, आपलाच दाम खोटा. म्हणून आबरूला कमीपणा येण्यापेक्षा मीच पुढाकार घेऊन हे लग्न लावून द्यायचं ठरवलंय. तेव्हा तुम्ही त्यांना सांगा. काय सांगू? काय हवं ते सांगून त्यांची समजूत घाला. म्हणावं पळून जाऊ नका, या लग्नाला माझी संमती आहे. हो. आई, नाना, मी चालले. हे हे हो, नाही आशीर्वाद दिला असता, पण यांचा कुठे त्यांच्यावर विश्वास बसायला. निदान काही माणसांच्या आशीर्वादावर तर खासच नाही विश्वास. पण ते चालले.
बरं मुकुंदा, पळून चाललास म्हणे, सांभाळून जा. हो, गुड बाय. बरं आहे कुमुद, वहिनी ओळख ठेवा. ईश्वर, अहो जाऊ कशाला म्हणताय? आता तेच बरं आहे. टॅक्सी बिक्सी आणून देतो हवी तर. श्रीधर पालन, याला तुम्हाला काही सांगायचंय ना, हो. मग सांगा ना. सांगतो ना. हा. अरे मुकुंदा, मी काय म्हणतो, तू लग्न करून मगच का नाही जात पळून? जागा मिळाल्याशिवाय लग्न नाही. हा, तेच जागेचीच अडचण आहे ना. मी देतो ना जागा. लगेच लग्न करतो, जागा दाखव. अरे ही जागा नाही का आपली? इथेच राहा की. इथे राहायचं आम्ही. इतके दिवस नव्हतास घरात, तसं आणखीन पुढे. इतके दिवस ठीक होत रे, पण आता नाही जमायचं का? काय हरकत आहे? अरे ती कुमुद सुद्धा हसते रे तुला. अरे हो, आपली कुमुद, आपल्या कुमुद वहिनी येत नाही का? सॉरी, लक्षातच नाही रे. अरे म्हणूनच तर आम्ही दुसरीकडे चाललोय. दुसरीकडे? दुसरीकडे म्हणजे कुठे? दुसरीकडे म्हणजे राहू एखाद्या धर्मशाळेत. धर्मशाळेत? काय गो, नका हो माझ्या पोरीला धर्मशाळेत ठेवू. कुमुद, एकदाच सांगून टाक, धर्मशाळेत राहायची तयारी आहे की नाही तुझी? कुमुद, हा, तुमच्या बरोबर धर्मशाळेतच का? गोठ्यात राहावं लागलं तरी राहशील, हो की नाही? पण हे कामावर गेले की ही धर्मशाळेत एकटीच? कामावर मी कुठे जाणार आहे? अहो मी बेकार, कामावर ही जाणार. धर्मशाळेतून? मग त्यात काय झालं? अहो मुंबईत कुठून कुठून लोक कामावर जातात माहितीये? अहो पण जेवायचं किती हाल होतील. खानावळीचे डबे मिळतात की सगळीकडे, पण मला नाही ते चालणार. हा, खानावळीच्या अन्नाला कंटाळलो म्हणून तर या सगळ्या भानगडीला तयार झालो. कुमुद, स्वयंपाक करशील ना ग? हो हो. म्हणजे नोकरी हिनीच करायची आणि स्वयंपाक पण हिनीच करायचा. तुम्ही काय करणार? मी वेळोवेळी पानावर येऊन बसेन, एवढे कष्ट मी करेन. हा, अहो तुम्ही गप्प काय बसलात? आता गप्प बसल्यातच शहाणपणा आहे. तुला लग्न करायची घाई झाली होती ना, मग कर काढते स्वयंपाक त्या धर्मशाळेत. अरे आम्ही एखादा चांगला पगारवाला नेला नसतं का गाठून? अजून गाठून द्या की. अहो माझी कुठे काय हरकत आहे? तुमच्या मुलीशी लग्न ठरवल्याबद्दल मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. हा सोटा घ्या आणि नको नको, पाया पडतो मी. नको नको, आमची चूक झाली, उगीच तुम्हाला आम्ही छेडलं. आम्हाला काही एक वडायचं नाही. मग मी आहे हा असा आहे. माझ्याजवळ घर नाही, जमीन जुमला नाही, शिक्षण नाही, नोकरी नाही, काही नाही. आणि सगळं लपून थोडंच ठेवलं होतं. सगळं सांगितलं होतं कुमुदला. काय कुमुद, सांगितलं होतं ना? तू यांना सांगितलं होतंस? मग ते असं का बोलतायत? आम्ही गारव म्हणून. तू माझ्याबद्दल काही भलतं सलतं तर सांगितलं नाहीस ना? तसलं वळण नाहीये आमच्या घरचं. ती सगळं सांगते आम्हाला. असं? हो. नोकरीवरून रोज यायला उशीर का होत होता हे सांगितलंस? रोज संध्याकाळी आपण गावभर बैठकत होतो हे सांगितलंस? रोज संध्याकाळी आपण सिनेमाला जात होतो हे सांगितलंस? सिनेमाची तिकीट तूच काढत होतीस हे सांगितलंस? लग्नाची मागणी तूच घातलीस सांगितलंस? आणि ही अंगठी? अरे चोराई माझी अंगठी. नाही चुकलं मारून घेतो मी. ही अंगठी सुद्धा तूच माझ्या बोटात घातलीस हे सांगितलंस? हे पा, हवं तर मी तुमच्या पुढे पदर पसरतो, नाक घासतो. आमची चूक झाली तुम्हाला छेडण्यात, पण आता हे सगळं थांबवा ना. गावभर तोंड दाखवायला आम्हाला जागा मिळणार नाही. अरे आमची परंपरा, आमची संस्कृती आम्हाला आहे की नाही? आहे. मग बसा त्याची जपमाळ घेऊन आम्ही चाललो. चल ग. अरे पण जाण्यापूर्वी निदान लग्न करा आणि मग जाना. जागा मिळाल्याशिवाय लग्न नाही. अहो मी काय म्हणते, तुम्ही का नाही करत खटपट जागेसाठी? पण एकदम कुठून आणू जागा मी? मग चला आपण जाऊया. कोणी विचारलं धर्मशाळेत का राहतोस तर मात्र आपल्याला माहिती नाही. थांबा, आम्ही प्रयत्न करतो. त्र्यंबकराव, अहो त्र्यंबकराव. आलो. हो, कधीपासून हाका मारतोय? नाही तसं लक्षात ठेवून होतोच, पण म्हटलं बोलायल्याशिवाय आत कसं यायचं? आता जागेची जरा पंचायतच आहे. हे तुम्हाला कसं कळलं? चोरून ऐकत होतं वाटतं. कधी जाणार सवयी? उगाच हसू नका. मागे ते भांडारकर बिल्डिंग मधल्या जागेबद्दल काय तर म्हणत होता. ती जागा? हा. अहो पण ती ज्याची जागा आहे ना त्याला एक मुलगी आहे. हो मुलगी यांना पण आहे. मग काय सांगताय ते? नाही पण अहो तिचं लग्न व्हायचं आहे. पण ती जागा मला पाहिजे.
मग तुम्हाला तिच्याशी लग्न करावं लागेल. इथंच काहीतरी. हो अटच आहे तशी, तर मी तरी काय करणार. जो कोणी तिच्याशी लग्न करेल त्याच्या नावावरती जागा होईल. तरी सुद्धा मला ती जागा पाहिजे म्हणजे पाहिजे. डिसमिस करून टाकणारे समजलात काय तुम्ही? अहो अहो श्रीधर पंत, जरा तुम्ही तरी सांगाव रावसाहेबांना समजावून. ती मुलगी तुमच्या माहितीतली आहे. कोण? अहो आपली उषा नाही का. आता तुम्ही सांगा बरं कसं जमायचं हे. मुलगी तुमच्या माहितीतली आहे आणि ती आमच्याकडे आले. त्र्यंबकराव जरा तिला इकडे पाठवाल का, मला थोडस बोलायचं. नाही पाठवतो, पण जागेचं जमणं जरा कठीणच आहे. जागेसाठी नाही हो, माझं वेगळंच काम. बर त्र्यंबकराव जागेबद्दल काय आलाय? रावसाहेब खरंच सांगतो, ती जागा मिळणं जरा. मग दुसरी बघा. 8 दिवसाच्या आत मला जागा पाहिजे, नंतर डिसमिस करून टाक. बर बघतो कसं काय जमतंय ते. मी काय म्हणते, आता घरीच चलावं सगळ्यांनी. आत्ता चहा टाकते मी. अहो तुम्ही पण आग्रह करा ना जरा. एकट्याचा आग्रह पुरतो आम्हाला, नाही पण तुम्हाला उगीच त्रास द्यायचा म्हणजे जीवावर. आता नुसत्या चहाला कसला त्रास. अहो तुम्ही नुसता म्हणताय हो, पण नुसता म्हणता म्हणता बिस्किटाची प्लेट आलीच नाही का काय. आता बिस्किटाशिवाय चहा कसा द्यायचा. मग आणि बिस्किट म्हणता म्हणता मागून हळूच पोह्याची बशीने काढली पोहे करायचं मी ठरवलंच होतं. आत्ता होती तरी संकोच वाटतो हो. आता संकोच कसला त्यात, आपलीच माणसं सगळी. अहो मगापासून मी एकटीच बोलतेय, तुम्ही काहीतरी बोला ना. मामा म्हणतोय ना मनातल्या मनात. पण नुसतं मामा म्हणून कसं चालेल. हे बघा, आता तुम्हाला जे काय म्हणायचंय ते तुम्ही म्हणा. मी फक्त तुमच्या हाताला हात धरून मामा म्हणतो. बर चला बघू. चल पण तरी संकोच वाटतो. बरं चला आता जाऊ. चला. तुम्ही मला बोलावलं. मला तुझ्याशी थोडं. त्या दिवशी इतकी गंमत आली माहितीये. तुमच्याजवळ बोलले का काय ते. माझं ऐकशील का उषा जरा. हो, त्यांना काय आवडतं काय नाही तुमच्याच तोंडून ऐकायचंय. मुकुंदाचं लग्न ठरलंय उषा. कोणाशी आहे ठाऊक. अशी का करता करता आम्ही नाही जा. तुझ्याशी नाही. तेच तर सांगायचंय. कुणाशी. चल कोणते आपल्याला काय करायचं. त्या दिवशी बरोबर त्यांची कझिन होती. कझिन. त्या कुमुदताई नव्हत्या का. अच्छा म्हणजे आपली. अच्छा ती कझिन असं सांगितलं वाटतं त्याने. म्हणजे ती कझिन नाहीच का. नाही तर तो म्हणतो तर असेल कदाचित. कदाचित. काय काय उषा, कोण कोणाची कझिन आहे ना याचा पुष्कळदा पत्ताच लागत नाही. हे नातं जसं चमत्कारिक आहे. त्याच्या मुलीशी लग्न करता येतं. म्हटलं तर येतं, म्हटलं तर नाही. या नात्याचं असंच त्रांगड आहे, सांगतो काय. त्यांचं हे नातं मला काय माहित. जाऊ दे जाऊ दे ग. पुष्कळांना पुष्कळ गोष्टी माहिती नसतात, त्याचं काय एवढं मनाला लावून घ्यायचं. हो ना, मला त्याचं काहीच वाटत नाही. आता माझंच बघ, मी एवढा नोकरीत परमनंट झालेला, पण टाइम स्वस्ताना मलाही काही इंग्रजी शब्दांचा अर्थ नाही समजत. हो ना, नकार घ्यायची माझी ही पहिलीच वेळ थोडी. अच्छा तू त्याचं म्हणतेस. जन्मभर नकारच घेत आले, पण का कुणाच ठाऊक यावेळी उगीच मन गुंतलं होतं. माझा ऐकशील का, आपण ना मुळी तिकडे लक्षच देऊ नये. जमलं जमलं, नाही नाही असं धोरण ठेवावं. धोरण ठरवून का कुठे मन गुंतत असतं. का काय हरकत आहे. मी उगाच नाही सांगत, मी अनुभवाने सांगतोय. तुम्हाला हसला अनुभव.
माझं मुळे मन कुठे गुंतण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही. धोरणच मुळे ठरवून ठेवलेलं की आधी परमनंट व्हायचं आणि मग इतर धंदे. मग आता झालात ना परमनंट? हो, आता मनाला पूर्ण मुभा दिलेलीच आहे. कोणते नका हवं तिथे. त्यात काही कठीण नाही, अगं सरळ सरळ गणित. इतक्या वर्षांच्या अनुभवानं मी मात्र काहीच शिकले नाही. मलाच कळायला हवं होतं मुकुंदाने माझ्याशी लग्न करावं असं. माझ्याकडे आहेच काय? अगं ते पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. तुझ्या आमच्या गुणाची पारख. माझे गुण कशाला उगीच माझं सांत्वन करताय? नाही, सांत्वन नाही, खरंच सांगतो. हा, तुझे गुण जो चटकन. जो तुम्ही असं म्हणाल ना तो जास्तच खंत वाटेल मला. मुद्दाम दाखवायला लागतात ते कसले गुण? आणि इथे आहे कुणाला वेळ थांबून पाहायला? अगं माझ्यासारखं नाही वाटत का की ही किती साधी मुलगी आहे? साधेपणा हा शहरातल्या मुलीचा गुण समजत नाही. साधी म्हणजे तशी साधी नाही, स्वभावानं. स्वभावानं साधी, रूपानं त्याहून साधी, असंच ना? नाही, तसं नाही. हे बघ, तुझ्या रूपात सुद्धा एक काहीतरी वेगळेपण आहे. म्हणजे निदान मला तरी तसं वाटतं बुवा. अगं बाहेरच्या रंगरंगोटीवर काय, मुकुंदासारख्यांना तेच आवडायचं. पण मला विचारशील ना तर तुझ्या डोळ्यात जो एक भाव आहे, जो एक, आलं ना लक्षात? म्हणजे तुला वाटत असेल की आपण कुठे ग्रॅज्युएट होत आहे ना. अगं पण तू FY BA तर आहेस. पुष्कळ झालं. खूप लोकांचं शिक्षण मराठी 4थ्या इयत्तेपर्यंत सुद्धा झालेलं असतं. त्यापेक्षा पुष्कळ बरं की नाही? चला मी येते. तू तू रागावलीस? कशाबद्दल? नाही, मी चुकून काही म्हणजे ते सगळं खरं नव्हतं तर? नाही नाही, तसं नाही, खरं होतं उषा. अगदी अगदी मनापासून होत. हे उषा, थांब ना, जाऊ नकोस. मला थोडस बोलायचंय. बस. उषा, उषा, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. लग्न माझ्याशी? का? काय हरकत आहे? हे बघ, तुझ्यासाठी सुद्धा स्थळ बघतातच आहेत आणि मीही काही तसा कुठे गुंतलेला नाहीये. हा, आता मी मुकुंदासारखा दिसायला देखणं नाही किंवा त्याच्यासारखं चटपटीत बोलणंही मला जमणार नाही. पण तेवढा एक गुण वगळला ना तर मी काही तसा वाईट नाहीये. हो, पण मी म्हणतेय का काही? आता तसं पाहिलं तर मुकुंदाला स्टॅबिलिटी काय, हा, म्हणजे मी त्याच्या विरुद्ध बोलतोय असं नाही. पण काय, मला नोकरी आहे. नुसती नोकरी नाही तर मी चांगला परमनंट सुद्धा आहे. बरं, तूही शिकलेली आहेस, कुठेही नोकरी धरशील. आपण दोघेही कमवते, आपल्याला काय कमी? कुठेही 2 खोल्या घेऊ, झकासपैकी संसार थाटू. अगं लोक बघतच बसतील. 2-4 वर्षात आपण. हे काय मनात आलंय तुमच्या? नाही, लग्नाचं आधीपासूनच ठरवलं होतं. परमनंट व्हायची वाट बघत होतो. तू बोलत का नाहीयेस? सॉरी सॉरी, मी बोललो ते विसरून जा. गेल्या 2-4 दिवसात तुम्ही मला इतकं दिलंय, सांगितलं ना, इतकं दिलंय की त्याची परतफेड करायची कल्पना सुद्धा कृतज्ञपणाची वाटते. आज हवा काय छान पडली आहे नाही? रागावला? नाही, पण तू आढेवेढे का घेते समजत नाही. ते तुम्हा पुरुषांना नाही कळायचं. म्हणजे मुकुंदाने मला झिडकारलं तरी त्याच्याकडेच माझं मन ओढ घेतं. खोटं कशाला सांगू, अजूनही घेतं. ही ओढ विकारी असेल, पण संसार करायचा म्हणजे ही ओढ असावी लागते. तुमच्याबद्दलची माझी भावना याहून वरची, आदराची. ठीक, म्हणजे हा मी ठीक. कसं सांगू, हे सांगताना सुख का होतंय मला? ठीक आहे. आता मात्र खरंच रागावला. नाही ग,
नकार घ्यायची माझी पहिलीच वेळ आहे ना. होईल सवय हळूहळू. असे रागावून जाऊ नका हो. मला ते सारखं टोचत राहील. नाही मी नाही रागवलो खरंच. माझी समजूत काढता एवढंच. हे एवढं सोडून दुसरं हवं ते मागा आणि हक्कानं घेऊन जा. अगं काय मागणार मी? एकटा माणूस मी, 2 खोल्यांची जागा आहे, झकासपैकी परमनंट नोकरी आहे. मला काय कमी आहे? नाही पण माझ्यासाठी म्हणून काहीतरी मागा. अगं काय माग? हा आठवलं. देशी अजून शंका वाटतेय? तुमची एक मोकळी जागा आहे ना? ती फार गैरसोयीची आहे हो. पण आहे ना, ती मला हवी आहे. देशील? फार लहान आहे, याच्या निम्म्यानं देखील नसेल. मला चालेल. वर पोटमाळ्यावर आहे, धड उभं सुद्धा राहता येत नाही. मी वाकून चालेन. जिने नाही येतो, शिडीसारख्या पायऱ्या आहेत वर जायला. सांगितलं ना, जपून जाईल. दारातच माळ्याचं दुकान आहे, दुकानातूनच वर जावं लागतं. समोर टॅक्सी स्टँडची 24 तास वर्दळ. आता अशा हे जागेत बघ, मला- हे बघ, तुला द्यायची नसेल तर स्पष्ट सांग. एक नकार घेतला कसा दुसरा. तसं नाही हो, जागा तुमचीच आहे असं समजा तर चालेल. हे बघ कुशल, मला माहिती आहे तुझं लग्न झाल्यावर तुला जागेची अडचण पडू नये म्हणून तुझ्या वडिलांनी सोय करून ठेवली. पण लागेल तेव्हा मी खाली करून देईन ना. मग तर त्याची मुळीच काही नाही. आधी लग्न तर व्हायला हवं. तोवर 8-10 वर्ष सहज निघून जातील. मी जागेच्या फिकिरीतच होतो आणि तू ऐन वेळेला अगदी काम केलंस. हो पण ही जागा आहे ना? ही अगं दुसऱ्याची जागा वापरत होतो. किती दिवस फायदा घ्यायचा नाही का? कधी येऊ जागेसाठी? हा? ही किल्ली, हा पत्ता. मी जाताना मालकांना सांगूनच जाईल. नात्यातलेच आहेत. तुझे आभार कसे मानावे? आभार कसले मानताय? उलट तुमच्या थोडं का होईना उपयोगी पडायची संधी मला मिळाली म्हणून मीच तुमचे आभार मानायला हवे. येऊ मी? तुला आमंत्रण लागतोय, चल बघू तिकडे. अरे बरं भेटलं. काय झालं? मला आधी तुझं अभिनंदन करू दे. मोठा भाग्यवान आहेस बाबा तू. थँक्यू व्हेरी मच. चल आता. एक मिनिट, आणखीन एक राहील. आता आणखीन काय आहे? हे आपल्या कुमुदसाठी, म्हणजे आपल्या कुमुद वहिनींसाठी. हो काय रे, साखरपुड्याने? अरे काय लेका, आमचं लग्न ठरलं, निदान पेढे तरी आणायचेस. अरे कुमुदला साखरपुटाणे खूप आवडतात. हो म्हणजे मला एखाद दुसरा ठेवायला लागेल तिच्यासाठी. एक मिनिट. आता काय आहे? काय रे? मुकुंदा, तुला आठवतं मागे मी तुला एक माझं स्वप्न सांगितलं होतं. तुझं स्वप्न? म्हणजे अशी एक जागा हवी शहराच्या कोलाहलापासून दूर. हा तो छोटासा बंगला ते होय. हा. किती छोटा, पण केवळ स्वतःला राहण्यापुरता. हा आणि बाहेर माळी गुरखा. हो आहे ना. तशीच एक जागा मला मिळते. आणि एक गाडी. हो गाडी. एकच का 5-5, 7-7, 24 तास. अरे वा. तर आता मी तिथे राहायला जाणार आहे. खुशाल जा, पण आधी जरा पोहे खाऊन जा. एक मिनिट. आता काय? हे तुला दिलं की मी जायला मोकळा. आता हे काय आणखीन? हा माझ्यातर्फे तुमच्या लग्नाचा आहेर. अरे एवढ्यात कोण लेकाचं लग्न करत आहे? नाही पण आहेर चालेल. थँक्यू. काय ही किल्ली आहे या जागेची. या जागेची? अरे मुकुंद, आता तुझं लग्न होणार. तुला आता भणंगपणा सोडून द्यायला हवा.
कुमुदला घेऊन तू कुठे बैठकणार? अरे म्हणून काय या खोलीत राहू, त्यापेक्षा फुटपाथवर राहीन. अरे कुमुद का राहणार आहे फुटपाथवर मुकुंदा? तू किती काळजी करतोस लेका. तुला काळजी नाही स्वतःची, दुसऱ्या कोणी करायला नको. मग बस डोक्याला हात लावून मी चाललो. ए मुकुंदा, मुकुंदा मला तुझं कळत नाही बाबा. तुला नोकरी नाही, घर नाही, दार नाही, तरी तू लग्न करायला निघालास. कसं काय व्हायचं तुझं आणि कुमुदचं? कसं काय व्हायचं? हा तुला गंमत दाखवतो. ही तिकीट आणि हे अपॉइंटमेंट लेटर. हे घे, हे घे. हे अपॉइंटमेंट लेटर कोणी दिलं? डिकी कपूरनं. आता डिकी कपूर कोण? नानांचा मॅनेजर. कळला? तू नानांच्या मॅनेजरला भेटलास? अरे बाबा यावेळेला तरी अपॉइंटमेंट घेतली होतीस ना? अपॉइंटमेंट कशाला? त्याच्या बंगल्यावर नव्हतो का गेलो त्या दिवशी त्याच्या बायको बरोबर. प्रेमिंदा रे, माझी लहानपणीची मैत्रीण. ते मार्केटमध्ये भेटली, सिनेमाला चल म्हणाली. आता आज सिनेमाला जाणार आहे. तू तिच्या बरोबर सिनेमाला जाणार? मग हे कुमुदला ठाऊक आहे का? त्यात काय, तिच्यापासून काय लपवायचंय माहिती? बरं नानांच्या मॅनेजरने काय नोकरी बिकरी? ते अपॉइंटमेंट लेटर वाच वाच वाच. काय मुख्य सेल्समनची जागा 3,500 बेसिक. ए मुकुंदा घेणार ना तू ही नोकरी? अरे आठ, त्याला सरळ कळवून टाकणार आहे. असिस्टंट मॅनेजरच्या खालची पोस्ट मी स्वीकारणार नाही. ए, असं करू नको बाबा, आयुष्यात असा योग क्वचित जुळून येतो. अहो श्रीधर पंतांना बोलवायला म्हणून तुम्ही आला आणि अजून तुम्ही तेच. अहो त्र्यंबकरावांना सुद्धा बोलवा ना जावाई बापूंच्या पंक्तीला. त्र्यंबकराव या या. पोहे खायला बोलावलं ना? चोरून ऐकायची सवय काही जात नाही तुमची. अहो आता फक्त थोडे दिवस राहिले, आमच्या बरोबर जायची आता ती. अहो पण तुम्ही एकटेच आलात, गिरजा काकू कुठे आहेत? आहेत ना, या काय? अहो इथेच तर उभी होते, आले मी. पोहे खायला ना? हा? म्हणजे तुम्ही सुद्धा चोरून ऐकता वाटतं. चला चला तुम्ही चला या. वा पुढे. चला चला. या लवकर. आलंच. ए श्रीधर लेक आता चल ना. काय झकास केले रे. 3,500 बेसिक, 785, 25, 960. माझा कधी होईल बेसिक 3,500? 80व्या वर्षी. चल आता लवकर.